श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय क्रमांक 13. मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत ऐकणे ही एक स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये खूप चांगले यश मिळते, सुख समाधान मिळते. मनुष्याला जीवनामध्ये शांती प्राप्त होते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेलाच आहे. तर या परमपवित्र अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपादभट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मजहुनी तया बाळप्पा, प्रिय असे झाला. वर्तले ऐसे वर्तमान, बाळप्पा एकनिष्ठा धरवून. स्वामी सेवा रात्रंदिन, अत्यानंद करीतसे. स्वयंपाकादिक करावयासी, लज्जा वाटतसे तयासी. तया ते एके समयासी, काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु, असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु, बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य, नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तेथ. तिने सेवेकऱ्यास नित्य, त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवसी, मध्यरात्रीच्या समयासी. लघु शंका लागता स्वामींसी, बाळप्पा ते उठविले. श्रींते धरोनिया करी, घेऊनी गेले बाहेरी. पाहोनिया ऐसी परी, बाई अंतरी कोपली. म्हणे यावे यौवन, स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण, अपमान जाहला. तैपासुनी बाळप्पासी, त्रास देत अहर्निशी. गाराने सांगता समर्थांसी, बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ, प्रथमतः ज्याचे घरी येत. चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत, असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता, राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी, अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवसी, अंगावरी घालावा. राणीची मनांत, विचार येता त्वरित. सुंदराबाईसी लोभत, चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी, जमादार पाठविला. गंगूलाल जमादार, चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावी जा चंद्रहार, राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयांसी, हार नाही आम्हा पासी. बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कोणी सत्वर, गंगूलाल जमादार. बाळप्पा जवळी येऊनी सत्वर, हार मागू लागला. बाळप्पा बोले सत्वर, आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर, सत्ता असे सर्वेस्वे. ऐसे एकोणी बोलणे,
जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे, ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन, नृपमंदरी येऊन वर्तमान सर्व सांगे, चोळप्पाची एकूणी कृती, राग आला राणी प्रती, सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या, कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी, तो काढूनी तयास दूरी, करावे राणी म्हणतसे, पहिलेच होते बाईच्या मनी, सहाय्य झाली आता राणी, सुंदराबाईचा गगनी, हर्ष तेव्हा न समावे, चोळप्पाने आजवरी, केली समर्थांची चाकरी, धन प्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतसे, ऐसे एके अवसरी, काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत, एक वस्त्र तया वेळी, पडले होते श्रींजवळी, तयाची करोनिया झोळी, समर्थे करी घेतली, अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले, झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते, त्यांनी भिक्षा घातली, कोणी एक कोणी दोन, रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण, 100वर गणती झाली, चोळी चोळप्पाचे देऊनी, समर्थ बोले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्त आता बसावे, पाहोनी या द्रव्यासी, आनंद झाला तयासी, परीन आले मानसी, श्रीचरण अंतरले, तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई 2, स्वामी जवळी पातले, त्यांनी उठवून चोळप्पासी, आपण बैसले स्वामी पाशी, चोळप्पाच्या मानसी, दुःख फार झाले, स्वामींपुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलती, चोळप्पा ते काही न देती, ते तरी घेती हिरावोनी, चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करिता ती, कोणे एके अवसरी, सुंदराबाई बाळप्पावरी, रागावोनी दृष्टोत्तरी, ताडन करी बहुमाळ, ते एकोणी बाळप्पासी, दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणांसी, म्हणती जावे तेथोनी, ऐसा केला विचार, झाली असता रात्र, बाळप्पा गेले बिऱ्हाडावर, खिन्न झाले मानसी, आज्ञा समर्थांची घेऊनी, म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनई, समर्थांजवळी पातले, आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळप्पा येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थांसी, तत्काळ विदित झाले, तेव्हा एक सेवेकऱ्यांस, बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनासी येत, त्यासी आसन दाखवावे, बाळप्पा येता त्या स्थानी, आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन, विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न, बाळप्पाने देखिले, श्री मारुतीचे मंदिर, स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर, आसन त्यांनी मांडिले, श्री स्वामी समर्थ, या मंत्राचा जप करीत, एक वेळा दर्शना येत, हिशेब ठेवीत जपाचा, काढून दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी, मानी नाशी झाली, सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार, करोनिया दाविती, जे कोणी दर्शना येत, त्यांसी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित, ऐशा प्रकारे करोनी, बाईची कृत्ये दरबारी, विदित केली थोर थोरी, बाईनी राहावे दूरी, श्रीचरणापासून, परी राणीची प्रीती, बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती, धैर्य काही होईना,
अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एकोनिया उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवसी पाठविले फौजदारासी कैद करोनिया बाईसी आनावी म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोक फार घेत उर बडवूनी फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामीची या सेवे करिता सरकारांतुनी तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयासी घेऊनी गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहोनी जे जे स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होवनी सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जय नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू पुढले अध्यायी सुंदर कथा एका श्रोते देऊनी चित्ता जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझा पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशो अध्याय गोडहा। मित्रांनो, अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय क्रमांक 13 संपन्न झालेला आहे। पुढील अध्याय ऐकण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।